निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। काका तुमचं काय ठरलंय ते स्पष्ट सांगा। मी माझी मुलगी धाकट्या मालकांना द्यायला तयार आहे। काका तुम्ही घेतलेला निर्णय चांगलाच आहे। आमच्या जनार्दनचा संसार सुखाचा होईल आणि त्याला जबाबदारीची जाणीव होईल आणि तुमची मुलगीही सुखात राहील। हे सगळं झालं पण तुम्ही लग्नात काय देणार आहात आम्हाला? मी केवळ श्रीफळ आणि कन्यादान करू शकतो। माझी परिस्थिती एवढी नाहीये की मी उचलून तुम्हाला काही देऊ शकेन। अहो आम्ही तुमची मुलगी मागितली म्हणून पडती बाजू घ्यायची का? अण्णा मी बोलू काका? ललिताचं लग्न इतकी दिवस होत नव्हतं कारण घरची परिस्थिती नव्हती म्हणून। अहो ते सगळं ठीक आहे पण लोकांना दाखवायला काहीतरी करावं लागेल की नाही? नाहीतर उद्या लोक म्हणतील आमच्या मुलात काहीतरी खोट आहे म्हणून। मी ऋण घ्यायला तयार आहे पण मी तुम्हाला शब्द नाही देऊ शकत। हे बघा तुम्ही शब्द द्या किंवा नका देऊ आम्हाला शोभेल असा मानपान तुम्हाला करावा लागेल एवढं मात्र नक्की। बरं गुरुजी तुम्ही आलाच आहात तर लवकरात लवकर लग्नाची तिथी सांगा। 2 दिवसांनी लग्नाची तिथी आहे त्यानंतर 1 मास लग्नासाठी तिथी नाही। हे फारच लवकर होतंय हो। नाही 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 मी 1 मास पर्यंत थांबूच शकत नाही। गुरुजी तुम्ही 2 दिवसानंतरची तिथीच निश्चित करा। हा गुरुदेव पक्षी सांगत आहेत की एक गाय वाट चुकली आहे। आपण पुढे जाऊन पाहूयात। गुरुदेव ती ह्या दिशेला सापडेल। चला
कपिला, गाव सोडून तू इथे कशी आलीस? गुरुदेव ती वनात आहे, परंतु तिने काही खाल्लेलं दिसत नाही. ती घाबरलेली सुद्धा आहे भरतरी. होय गुरुदेव. वन्यजीवांपासून तिचं संरक्षण झालं हेच खूप आहे. कपिला, चल तुला गावात सोडून येतो. चल. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. तहान भूक गेली माझी ललिता. हे घ्या, तुम्ही लग्न ठरवून आलात ना, शेवटी देवी आईचीच इच्छा. वाईट नका वाटून घेऊ. आहो, आलात तुम्ही? ठरली ना तिथी? हो. बरं, आपल्याला काय देणार आहेत ते? अगं, आपला वधू पक्ष, आपण द्यायला पाहिजे काहीतरी. ते केवळ कन्या आणि श्रीफळ घेतात. आहो, त्यांना आपली मुलगी हवी आहे ना, मग त्यांनी आपल्याला काही द्यायला नको का? लेकीचा असा उपयोग करून घ्यायचा. आणि काय हो, बोलणी करायला मला का नाही नेलं? नाहीतर मागितलं असतं ना मी सगळं काही. आई, मला पण दागिने पाहिजेत. हो बाळा. आणि हे बघा, लग्नात माझा सर्व मानपान झाला पाहिजे. आत्ता सांगून ठेवते, नाहीतर मी गप्पा बसणार नाही. माझी सोन्यासारखी लेक चालली या घरातून. तुझ्या मनासारखं होतंय ना? यापेक्षा जास्त काही मागू नकोस. चल ग. नर्मदा आहे का? काका, तुम्ही या ना, या बसा. नाही नाही, बसत नाही, अवेळी आलोय. शेटजींकडे थोडं काम होतं. शेटजी तर बाहेर गावी गेलेत. कधी येतील? नगरात गेलेत म्हणजे कधी येतील असं नेमकं नाही सांगता येणार हो. बर, येतो मी. काका, तुमचं काय काम होतं मला सांगा. शेटजी आले ना की मी तुमचा निरोप देते त्याला. आता कसं सांगू कळत नाहीये. हो काका, संकोच कसला करताय? सांगा ना. ललिताचं लग्न ठरलंय. 2 दिवसांनी तिथी आहे, तर थोडं ऋण हवं होतं. काका, तुमची परिस्थिती मी समजू शकते. नाही म्हणजे तर माझ्या हातात असतं ना, तर तुम्हाला मी आता लगेच ऋण दिलं असतं. परंतु शेटजी ऋण देतील असं मला नाही वाटत हो. नाही म्हणजे मी तुम्हाला आशेवर ठेवेल, आणि शेवटच्या क्षणी जर त्यांनी ऋण नाही दिलं तर तुमच्यावर संकट उभं राहायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. मी समजू शकतो. शेवटी महादेवांची इच्छा. हरकत नाही, येतो मी.
वाईट वाटतंय ग, ललिताचं आणि काकांचं सुद्धा. तेच तर, देवही किती परीक्षा बघतो. ही गाय कोणाची आहे? माझी. तुझी. अशीच सोडून दिली होतीस ना? गायीनं दूध देणं बंद केलं, आता ती काही उपयोगाची नाही म्हणून तिला अशीच सोडून दिली, होय ना? उद्या तुम्ही म्हातारे व्हाल, मग तुमचाही काही उपयोग नसणार. मग तुमच्या मुलाबाळांनी तुम्हालाही तुमच्या घराच्या बाहेर असंच काढू द्यायचं का? आताही असा तुमचा काय उपयोग आहे? अरे, ज्या गायीने तुमच्या घराचं पोषण केलं त्याच गायीला तुम्ही गोट्याच्या बाहेर काढून सोडून दिलं. ती मुकी गाय, ती काही बोलून दाखवत नाही, परंतु तिच्या आत्म्याला झालेला त्रास तुम्हाला भोगावा लागणार आहे. तुम्हाला या गायीला सांभाळायला जमणार आहे की नाही? वय 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 वय. काही हवंय का? नाही बाळा, ललिता, तू या घरातून निघून जाणार. हो, पण आपण एकाच गावात असणार आहोत. माझ्याकडून मोठी चूक झाली बाळा, मला क्षमा कर. असं काय करताय पिताश्री? असं नका बोलू. तुझ्यासाठी सावत्र आणून मी मोठी चूक केली. तुझ्यासाठी योग्य वरही नाही शोधू शकलो मी. असं काही नाहीये. माझीही माझ्या देवी आईवर प्रचंड श्रद्धा आहे, त्यामुळे ती माझं काहीच वाईट होऊ देणार नाही. माझं जे होईल ते चांगलंच होईल. ही तू तुझ्या मनाची समजूत घालतीयस बाळा. नाही हो, अजिबात नाही. तुम्ही आता माझं काय होईल याची काळजी नका करू. मी या घरात नसेल ना आता. तुम्ही वेळेवर खा, वेळेवर विश्रांती घ्या, तुमचे औषध असतील ते घेत जा. स्वतःच्या जीवाचे हाल नका होऊ देऊ. तुझं आयुष्य पडायला लागलं आणि तू माझी काळजी करतेस. काय म्हणू तुला ललिता? एकच करा, काही झालं तरी माझ्या सासूरवाडीला धन देऊ नका, नाहीतर ऋण घेऊन आयुष्यभर फेडत बसाल. मी इथेही आहे आणि दुसरीकडेही आहे. आजवर जिथे जिथे भ्रमण केलं, ज्यांना ज्यांना त्यांचं काम पूर्ण होईल असं वचन दिलं, त्या सगळ्यांची कामं आता पूर्ण व्हायला हवीत. आणि त्यासाठी एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहून कार्य करायला पाहिजे.
दृष्ट नको लागू देत माझ्या लेकाला. अण्णा, अक्का, लग्नाची सगळी तयार झाली आहे. तुम्ही यायचंय फक्त. आमचा मानपान करतील ना ते. समजावून सांगितलंय ना त्यांना. समजावून सांगितलं अक्का. पहिलंच कार्य आहे त्यांचं, सांभाळून घ्या. गुरुजी, माझी ललिता कशी आहे? नववधू आहे, मी काय बोलणार तिच्याशी. पण वडिलांना सोडून यायचं म्हणजे वाईट तर वाटणार. मालक, गावातली सगळी लोक जमल्यात. आता निघाय पाहिजे. हो हो, चला चला निघूया आपण. हा, मी आहे लग्न मंडपात. हो या, चला. अहो मालक, काय रुबाबदार दिसताय तुम्ही. अरे मग रुबाबदार माणसाचं लग्न आहे. मग बरं ऐक माद्या, आता तुझ्या धाकट्या मालकीणी येणार आहेत. तेव्हा त्यांच्या स्वागतात कुठलीही कमतरता नकोय आम्हाला. सगळ्या फुलांच्या पायघड्या घालून ठेव. अहो मालक, तुम्ही बघाच नुसतं. अख्ख्या गावात नुसत्या फुलांच्या पायघड्या घालून ठेवतो का नाही हा तुमचा माधू. शाबास पठ्ठ्या, ये चला. पार्वती, तू ही हिमालयाची मुलगी आहेस. सगळी सुख सोडून, नाती सोडून तू माझ्याकडे आलीस. स्त्रीने ह्या सगळ्या परंपरा स्वीकारल्या आहेत स्वामी. तिच्या त्यागाशिवाय संसार होऊच शकत नाही. अहो निघूयात. झाली तयारी? तयार होऊन कुठे जायचं आपलं? अहो असं काय करताय, ललिताचं लग्न आहे ना आज. बापू, तुम्ही विसरलात का? नाही नाही, आठवलं. हे बघ, आज घरी स्वयंपाक करू नकोस. का नाही म्हणजे उपवास आहे का तुमचा आज? अगं असं काय करते, आपण लग्नाला चाललोय ना. लग्नात जेवण असेलच की, तिथे जेवून येऊ. चला, आजचं आपल्या घरचं जेवण वाचलं. तुम्ही एक काय विचार कराल ना. बरं चला. बापूंनी एका लग्नात पुऱ्या बांधून आणल्या होत्या पडक्यात. हे बघ. अहो जाऊ द्या ना. मी काय म्हणते, आपल्याला काहीतरी द्यावं लागेल ना त्यांना. हो, मग मी लग्नालाच येत नाही. अहो असं काय करताय, एखादं वस्त्र देऊया किंवा त्यांच्या संसाराला उपयोगी पडेल अशी छोटीशी वस्तू देऊया का त्यांना. नाही 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 नाही, मी कोणाला काहीही देणार नाही. उलट त्यांनीच आपल्याला द्यायला हवं मानपान म्हणून. बर राहू द्या, अशीच जाऊया रिकाम्या हाताने. चला. ठीक, चला चला. मला हा विवाह मान्य नाही. तुम्ही हस्तक्षेप करा अथवा अनर्थ घडायचा. भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता. भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता. भक्तरक्षका वहसी भक्त योगक्षेम चिंता. भक्तरक्षका वहसी भक्त योगक्षेम चिंता. भक्तवत्सला भक्ताधीना शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. भक्तवत्सला भक्ताधीना. गुरुवर, आपल्याला समजलं आहेच की इथे गावात एक तरुण शिवभक्त राहतो आणि जवळच एक शक्तीची उपासक देखील राहते. सगळ्यांना असं वाटत होतं की दोघांचा विवाह व्हावा, परंतु झालं भलतंच.
मलाही वाटलं की हस्तक्षेप करावा, परंतु गुरु आज्ञा नसल्यामुळे मी तसं केलं नाही. योग्य केलंस. तुम्हा सगळ्यांना तो अधिकार आणि सिद्धी प्राप्त आहे की तुम्ही मनुष्याच्या नियतीत बदल करू शकता. रोज असंख्य लोक एकत्र येतात, एकमेकांचं चांगलं करतात, वाईटही करतात. कर्माचा हिशोब आहेच त्यामागे. ज्या भक्ताविषयी तुम्हा सगळ्यांना करुणा वाटते आहे त्याचा निर्णय स्वतः श्री महादेव घेतील.